लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। आदिवासी विकास भवनासमोर बेमुदत उपोषणास बसलेले माजी आमदार जे.पी. गावित यांनी शासनाला दिलेला अल्टिमेटम आज बुधवारी संपलेला आहे। त्यामुळे आज 1 लाख आदिवासींकडून नाशिकमधील आदिवासी भवनावर मोर्चा काढण्यात आलेला आहे। न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अनुसरून पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांना नियुक्ती मिळावी या मागणीसाठी आदिवासी विकास भवनासमोर बेमुदत उपोषणाला बसलेले माजी आमदार जे.पी. गावित यांनी शासनाला आज म्हणजेच 28 ऑगस्टपर्यंत अल्टिमेटम दिलेला होता। मात्र कोणताही तोडगा न निघाल्यानं 1 लाख आदिवासी बांधवांसह त्यांनी आज नाशिक शहरातून मोर्चा काढलेला आहे। दरम्यान या मोर्चात विविध संघटना देखील सहभागी झालेल्या आहेत। विद्यार्थ्यांसह आदिवासी महिला भगिनी देखील या मोर्चात सक्रियतेने सहभागी झालेल्या आहेत। तपोवनपासून उलगुलान मोर्चाला प्रारंभ झाला। आडगाव नाका, निमाणी बस स्टँड, पंचवटी कारंजा, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, जिल्हाधिकारी कार्यालय येथे हा मोर्चा दाखल झालेला आहे। येथे जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी निवेदन देण्यात आलेलं आहे। आदिवासी आयुक्तालयावर मोर्चा काढण्यात आलेला असून रस्त्यावर ठिय्या आंदोलन करण्यात आलेलं आहे। या मोर्चा दरम्यान एका महिलेला भोवळ आल्यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी महिलेला खांद्यावरून थेट उचलून नेलेला आहे। भोवळ आलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आलेलं आहे। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।